देशभरात अनेक देवस्थान आहेत. मात्र बुलढाणा जिल्ह्यातलं शेगाव देवस्थान, श्री संत गजानन महाराजांचं देवस्थान हे एक आगळं वेगळं आहे. दररोज या ठिकाणी 50,000च्या वरती भाविक दर्शनासाठी येत असतात आणि या भाविकांना महाप्रसाद कशा पद्धतीने वितरित केला जातो ते एक उत्तम उदाहरण म्हणजे शेगाव संस्थानं घालून दिलेलं आहे. आपण जर पाहिलं तर सध्या देशभरामध्ये देशात जे काही सध्या युद्ध सुरू आहे त्या युद्धामुळे अनेक ठिकाणी इंधन टंचाई, गॅस टंचाई निर्माण झाल्याचं चित्र आहे. आणि या गॅस टंचाईमुळं अनेक नागरिकांना संकटाचा सामना करावा लागतो. चुलीवरती सध्या स्वयंपाक करण्याची वेळ जी आहे ती नागरिकांना आलेली आहे. तर ज्या ठिकाणी देवस्थान आहेत, जे देवस्थान आलेल्या भाविकांना महाप्रसाद वितरित करतात, त्या देवस्थानांना आता महाप्रसाद कसा बनवायचा असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे. मात्र शेगावचं जे श्री संत गजानन महाराजांचं संस्थान आहे ते आलेल्या भाविकांना महाप्रसाद जे आहे ते वितरित करत असतं. जवळपास 50,000 भाविकांना दररोज महाप्रसाद वितरित केला जातो. मात्र तो महाप्रसाद जो आहे त्याला कुठल्याही प्रकारची गॅस टंचाईची झळ अद्याप पोहोचली नाही. त्याचं कारण म्हणजे गजानन महाराजांचं जे काही संस्थान आहे त्यांची एक केंद्रीय भांडारगृह आहे आणि अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा आहे, जी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास 50,000 भाविकांचा महाप्रसाद बनवला जातो. तोही फक्त सोलर एनर्जीवर, कुठल्याही गॅसचा त्या ठिकाणी वापर केला जात नाहीये. सोलर एनर्जीवरती हा जवळपास 50,000 भाविकांचा महाप्रसाद या ठिकाणी बनवला जातो. आणि हेच ती पाकशाळा आहे आपण ज्या ठिकाणी सध्या उभा आहोत, ज्या ठिकाणाहून आपण आढावा घेतोय महाप्रसाद कशा पद्धतीने बनतोय. 50,000 भाविकांचा महाप्रसाद या ठिकाणी बनवला जातो तो सोलर एनर्जीवरती. आणि जवळपास 30% जो काही गॅस लागतो किंवा जे काही कामं असतील स्वयंपाकाची, ती 30% कामं जे आहेत ती लाकडाच्या इंधनावरती या ठिकाणी केली जातात. अशा प्रकारचा सध्या गॅस तुटवड्याच्या या स्थितीमध्ये गजानन महाराज संस्थांना एक मोठा आदर्श घालून दिलेला आहे. आणि कुठलीही झळ गॅस टंचाईची गजानन महाराज मंदिराला या ठिकाणी बसलेली नाहीये. आणि महाप्रसाद जो आहे तो अखंड या ठिकाणी जवळपास 50,000 भाविकांना अखंडपणे या ठिकाणी वितरित केला जातो. याच ठिकाणी महाप्रसाद बनवला जातो. आणि हा एक देशातील जे काही संस्थान आहेत ज्यांना गॅस टंचाईची या ठिकाणी भीती आहे, झळ पोचत आहे, त्यासाठी एक गजानन महाराज संस्थानची ही जी पाकशाळा आहे ही एक मोठी आदर्श आहे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.